असेट क्लासला चांगले आणि वाईट दिवस असतात. जानेवारी 2025 सोन्याचा भाव होता 80,000 रुपये आणि चांदीचा भाव होता 90,000 रुपये. 28 जानेवारी 2026 सोनं धावत धावत पोचलं साधारणतः 1,80,000पर्यंत आणि चांदीने तर कहरच केला, तिने 4 लाख क्रॉस केली. पण तिथून 2 फेब्रुवारी 2026 म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सोनं पडलं 45,000ने, साधारणतः पोहोचलं 1,35,000ला आणि चांदी पडली ऑलमोस्ट 1,50,000पेक्षा जास्त, पोहोचली 2.25 लाखाच्या जवळपास. आता मित्रांनो, याच्यातून आपल्याला काय समजायचं आहे? सर्वप्रथम, एखादा असेट क्लास जेव्हा धावायला लागतो ना, तेव्हा तुमचा आणि माझा फोमो नेक्स्ट लेवलला जातो आणि आपल्याला असं वाटतं की कुठल्याही लेवलला मला एंट्री केलीच पाहिजे, अन्यथा माझा लॉसच होईल किंवा मला प्रॉफिट जनरेट होणार नाही. पण त्याच वेळेला आपल्याला आपल्या इमोशन्सवरती कंट्रोल ठेवता आले पाहिजे. इन्व्हेस्टमेंट आहे ना, ही नेहमी डिसिप्लिन वेने असते. आम्ही बऱ्याच जणांचे प्रॉफिट 3 लाख, 3.5 लाख किंवा 3.25 लाखाला बुक करत होतो, पण त्यावेळेस खूप लोक त्याच्यामध्ये एंट्री घेण्याचा प्रयत्न करत होते. आज माझं कुठलंही बाय आणि सेल हे रेकमेंडेशन नाहीये, पण मला फक्त एक सांगायचं आहे की प्रत्येक असेट क्लासला चांगले आणि वाईट दिवस असतात. असं कधीच होत नाही की एखादा असेट क्लास बेभान धावतच राहणार आहे. पण आपली इन्व्हेस्टमेंट आहे ना, ही रूल बेस असली पाहिजे. कधी एंट्री केली पाहिजे किंवा कुठल्या रिस्क मार्जिन असताना आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री करायचं आहे, हे जो समजून घेतो ना, तोच लॉंग टर्मला वेल्थ क्रिएट करू शकतो. सो तुम्ही देखील अशाच योग्य पद्धतीने वेल्थ क्रिएट करायचा विचार करताय, योग्य सल्ला हवा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता.